हरिओम. माझं नाव जयप्रकाश मधुसूदन पालकर, सावंतवाडी केंद्र. 4 फेब्रुवारी 2009 रोजी माझा माझा ॲक्सिडेंट झाला आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये माझा उजवा पाय फ्रॅक्चर झाला. मला चालता येत नव्हतं. पायाचे 2 भाग म्हणजे असे हे होत होतं. ॲक्सिडेंट झाला त्यावेळी मी गणपतीला जात होतो, याला तळे बाजारला. देवगडला राहायचो मी. तळे बाजारला गणपतीला जात होतो मी आणि माझा मुलगा. आणि इतक्यात काय आलं, समोरून 2 व्हीलरनं जाता जाता एक लमाणी आला सायकल घेऊन. गाडीच्या समोरच एकदम आडवा आला. मी फेकलो गेलो तर माझा पाय फ्रॅक्चर झाला. मग मुलगा मुलगा पण फेकला गेला, पण मुलगा एकदम बेशुद्ध पडला. आधी म्हटलं काय केलं, मुलाला मी पुढे घेतलं, जवळ घेतलं आणि त्याला सांगितलं, तू काळजी करू नकोस, बापू आपले आहेत, बापू सगळं बरोबर करणार आहेत आणि बापूच आपणाला सगळं तारणार आहेत. त्या सायकलवाल्याला बघितलं, सायकलला काय लागलं नव्हतं, फक्त सायकल बेंड झाली होती जरा थोडी. रूममध्ये आल्यानंतर डॉक्टरना बोलावलं तर डॉक्टर काय बोलले, पाय फ्रॅक्चर आहे, त्याचं ऑपरेशन करावं लागलं, त्याला पर्याय दुसरा काय नाही. बरं म्हटलं, मग हरकत नाही. मग आम्ही काय केलं, ॲम्ब्युलन्स केली. तिथून ॲम्ब्युलन्स केली आणि कणकवलीला आलो. पण आमची बायको मुलगा सगळी येणं ॲम्ब्युलन्समध्ये होती, पण ती रडत होती, सगळं हे करत होती. त्यांना मी समजूत घालत होतो, म्हटलं तुम्ही काही काळजी करू नका, आपले बापू आहेत, बापूच आपणाला वाचवणार आहेत, सगळं हेच आपला सगळा संसार बापूच सांभाळतात, त्याच्यामुळे अजिबात काळजी करू नको. मी देवगडहून निघाल्यापासून शेवटपर्यंत म्हणजे कणकवलीला पोचेपर्यंत 2-3 तास 2.5 तास माझं घरोकष्टदम तसं चालू होतं. मग आम्ही डॉक्टरकडे गेलो. डॉक्टरकडे हॉस्पिटलमध्ये गेलो. डॉक्टरने चेकअप केलं, एक्सरे काढला, सगळं झालं. बघितलं तर मग म्हणाले उद्या आपण ऑपरेशन करूया. ऑपरेशन झालं, रॉड घातला, सगळं व्यवस्थित झालं. पण ते हाड सांधे ना, 2 महिने झाले ते हाड सांधत नव्हतं. मग मी काय केलं, कुडाळला आलो, तिथे 2 महिने राहिलो, तरी पण तिथे हाड सांधे ना. डॉक्टरांना म्हटलं आता काय करायचं. डॉक्टर म्हणतात आता काय करूया. म्हटलं काय नाही, माझे बापूच करणार बघा. मी त्यांना एवढं जिद्दीने सांगितलं, माझा बापूच करणार, पुढच्या वेळी बघा तरी तुम्ही. तर 3ऱ्या वेळी मी ज्यावेळी गेलो तर माझं हाड सांधलं सगळं व्यवस्थित. आता मी चालतो, आता मी अगदी पायावरती त्या उभा राहतो. मी कुबडेवरती इथे सावंतवाडीत आलो होतो आहे. तर मी आता बापूंच्यामुळे हा माझा पुनर्जन्म झाला. काय बापूंनीच मला वाचवलं आणि मी आता पायाने, स्वतःच्या पायाने म्हणजे कुठेही जातो, मोटर गाडी चालवतो, सगळं हे करतो. काय हे कोणी केलं, माझ्या बापूने केलं, अंबानीने.